ध्यानधारणेतून काय काय प्राप्त होईल जेव्हा? समाधी अवस्था. समाधी अवस्थेतून लोकांचं जगाचं काही भलं होईल का? स्वतःचं भलं होतं. हां, स्वतःचं भलं झाल्यावर कारण स्वतःची ओळख झाली की जगाची ओळख. मेडिटेशन ध्यानधारणा करायची देवाचं. आणखी प्रेम करायचं. प्रेम. बरं. प्रेम तर देव आपण एकमेकाप्रती व्यक्त करतोच. कुठं आहे प्रेम? कोणतं प्रेम कराय? आपण स्वार्थासाठी करतो प्रेम. बरं. आपण कोणत्या प्रेमाबद्दल बोलत आलो? प्रेम दुसऱ्याला आनंद देण्याचा. प्रेमाचा दुसरा अर्थ म्हणजे आनंद, दुसऱ्यांना आनंद देण्याचा. निस्वार्थ. हे घडू शकेल का आपण त्या सर्वांना? त्यासाठी ध्यानधारणा आहे. कशा प्रकारची ध्यानधारणा करायची? स्वतःची ओळख झाली तर जगाची ओळख. या पृथ्वीचं काही प्रलय होईल का पृथ्वीवर जेव्हा? किती दिवसांनी नाश होईल किंवा काय काही होईल का? सांगता येत नाही. बरं. आज जे हे भारतामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे, त्या संदर्भात काय उपदेश करायचे का देवा आपल्याला? काही सांगायचं आहे का आपल्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून जनतेला मेसेज काही द्यायचा आहे? हे सरकार बदलेल का देवा? पण डगमळीत होईल का? जेव्हा आपण सर्व ज्ञात आहात, आपल्याला सर्व कळते, तर हे परिवर्तन होईल का? जे एकेरीपणा चालू आहे, धर्माच्या नावावर धर्मांधपणा चालू आहे त्या सरकारचं, त्याच्यात काही आळा बसेल का? त्या गोष्टीपासून दूर राहिलं. या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. हो, तर स्वतःची बरं. माझ्यासाठी काही उद्देश आहेत का देवा? मी डॉक्टर देवीदास चव्हाण. आणखीन काही उद्देश करायचे का देवा आपल्याला? आपल्याला जे जे काही ज्ञात आहे, आपण देवाचं रूप आहे. रामकृष्ण परमहंस म्हणजे देवाचं रूप. त्याच्यातून आपल्याला काही घडवायचं आहे किंवा काही सांगायचं आहे आमच्या माध्यमातून या जगाला काही प्रेम आराधन करत असताना. आणखीन काय बोलायचं आहे आपल्याला? रूढी परंपरेबद्दल किंवा संस्कृतीबद्दल काही बोलायचं आहे? हौसपूर्वक आनंदपूर्वक आपण जगत आहे, काम करताय, आपल्याला कळत पाहिजे. प्रत्येक गोष्ट करते वेळेस आपण वर्तमानमध्ये राहून करायचं. अच्छा. जेव्हा आपण विज्ञानाची गाडी अभ्यासत आहात, विज्ञान आपल्याला सर्व ज्ञात आहे. आपण स्वामी विवेकानंदांना सर्व विज्ञानाचे धडे, साहित्य इतिहासाचे दिले, आपण संस्कृतीचे दिले, त्याचबरोबर अध्यात्माचे दिले. त्याचबरोबर आज काही उद्देश करणार आहेत का आपण?
शांतीचा प्रसाद, आत्मज्ञानाचा प्रसाद. आपण इथे का आलोय, काय करतो, सगळ्यांना कळवतो. आणखीन देव देव आहेत का नाही? सुधी देव आहेत का? रामकृष्ण प्रभू गेले का? आता कोणती प्रतिमा दिसत आहे डोळ्यासमोर? भिंत दिसते. त्यावर कोणता कलर दिसतोय का? जांभळा. हा, टिक्का दिसतोय. ठीक. तर मी आपले एक हात उचले. ह्या हाताला जेवढा जोरानं खाली आदळता येईल तेवढा जोरानं आदळ आणि तुमच्या शरीरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती त्या रूपानं बाहेर जाईल. आता शरीरातील ताठरपणा गेलाय का? सगळं पूर्ण शरीरातील ताठरपणा गेलाय. तुमच्या जीही काही निगेटिव्ह रूपानं निगेटिव्ह एनर्जी आहे ती सर्व बाहेर गेली. तुम्हाला फ्रेश वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहे एकदम. शूटिंग केलं फोटो काढा.